नमस्कार मंडळी. विनोदाच्या जादुई छडीनं ताणतणाव गायब करून हास्याची फुलं फुलवायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संपार. मंडळी, बिंडोकपणाचा शाप अभिमानानं मिरवणारी मोना डार्लिंग आज पुन्हा एकदा आपल्या नसलेल्या बुद्धिमत्तेचं प्रदर्शन मांडायला येते आणि हा धमाल परफॉर्मन्स घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले मुरब्बी हास्य कलाकार. पण कसं काय छापलाय बॅनर कडक. आजचा कार्यक्रम त्याच्या आईला कसा होतोय बघत. दानकेतच होईल बघ. दत्त्या भारी. हा करू नको. खुर्च्या बिरच्या नीट लावा. तयारी करा सगळी. हार आणलं का? हा नीट नीट सगळं बघून घ्या. कार्यक्रम व्यवस्थित. तू माझ्या माग माग काय करते बेने? काम बघतोय ना. जा तिकडे जा. चल तेव्हा ती जायला लागले त्याला टाक त्याच्यात. नीट तयारी करा. दादा कवा पण येतील. इस्तोय बघते सावत्या. आज दे दादा. आज दे असतो. राहू दे दादा. आज दे. राहू दे. राहू दे. आज दे रे. आज दे. राहू दे. राहू दे. राहू दे. झाल्या का तयार आहे? म्हणजे काय दादा? कार्यक्रम जोरदार होणार आज. जोरदारच झाला पाहिजे. एवढा मोठा बॅनर आणि माझा छोटा फोटो. खरंय खरंय. एवढसा फोटो खराय. ह्याच्या आईला ह्याच्या माझा एवढासा फोटो लावलाय. ही कोण आहे बाया? हिचा का मोठा फोटो लागलाय? दादा फोटोत काय आहे तो? फोटोत काय नसते. तुम्ही लोकांचे हित लक्षात ठेवा. फोटोत काय नसते. खरंय खरंय. फोटोत काय नसते. खरंय खरंय. राय पण ह्याच्या आईला अण्णांचा लोक कोण आहे? मी आहे का नाही? अनावरण कोण करायला पाहिजे? मी आहे का नाही? मग मीच करणार का नाही? सगळं तुम्ही करणार. सेलिब्रिटी कशाला बोलवली? दादा कोण आहे ते माहितीये का? त्या कोण आहे? रील स्टार. लई फेमस. सोशल मीडिया मध्ये नुसता हंगामाच असतो त्यांचा. हा खरंय खरंय. होय खरंय खरंय खरंय. व्हिडिओ आलं ना यांचं. लोक म्हणजे नुसते उसळत येतीच. खरंय. लय उसळत येते. आणि फिन्स्टावर किती फॉलोअर आहे तुमची? किती? माझी फॉलोअर विचारते. 25K आहे ती. 25K. हा खरंय. लय आहेत. बाईंची 10 M आहेत. 10 M माहिती? KLM. हा खरंय खरंय. बाई पाहिजे ते आपल्या कार्यक्रमाला. लक्षात ठेवा. कसं होणार माहितीये का? बाईंच्या रील मधनं ते अण्णांचं नाव घेणार. मग आपल्या अण्णा फेमस. आणि मग काय होणार? येत्या इलेक्शनला आपल्याकडे मत ओढली जाणार ना. खरंय खरंय. आता आपलं कृषी उद्योग समितीचं इलेक्शन येत की नाही? मत आपल्याकडे जो. आयडिया चांगली आहे. पण माझा फोटो आहे का नाही मोठा लावला पाहिजे होता. हे पण खरंय. ह्याच्या आईचं बघूलं ह्याच्या. होय तिकडे. यो म्हणला की खराय. मी म्हणला की खराय. एका बाजूचा हो बेन्या. जे आहे ती बोल. होय तिकडे काय मग कर. बर बर. ए आरती बिस्किटात लहान अकराला आले. तुम्ही खायला सोडा. तुम्हाला सांगतो ही बियाणं तसलंच आहे. याचं सोड. बाय आल्यानं जर आपल्याला इलेक्शनला फायदा होणार असेल का नाही? होणारच आहे. बोलव बायला. आणि मग दादा आता तुमचं नाव हितलं हित नाही हो. मग डायरेक्ट मुंबईत पोचणार. जगात पोचणार. आणि ते बाईंमुळेच पोचणार आहे. लक्षात ठेवा. बोलवा बायला. बाई कुठे इथे बनी येत त्यांना सांगितलं लोकेशन. बघा बाई कुठे साहेब मॅडम आलेले आहेत. आले का? आला का? बोलवा की मग. बोलवू का? बोलवा. पुष्पगुच्छान. पुष्पगुच्छान आहे. मॅडम. मॅडम. Hello everyone. वेलकम. Oh, thank you so much. Thank you so much, किरीवार. तुमचं गाव खूप नोटी आहे. आईला नोटी आहे म्हणजे? नोटी म्हणजे काय? आता मी येत होते कार मधनं तर शेतात सगळेजण उभे राहिले. असा हात केला. मला बोलत होते ये मिठी मार, ये मिठी मार. नोटी
शेतात कशी मिठी मारणार ना, कारण माझी आई मला बोलली आहे दुनियेत काय पण कर बोलली, पण शेतात जाऊन मिठी नको मारू बोलली ती. सावत्या कोण आहे बघ रे? गावात आपली पाहुणी आले त्यांना मिठा मारायच्या तू कोण आहे बघ? कोण आहे रे? हा. कोण म्हणलं बाईसनी आत्ताच्या आत्ता इथं मंडपाच्या मागे यायचंय? साहेब नडे का सांगतो त्याच्या? कोण आहे? साहेब जरा एक मिनिट माईक पासन जरा लांब या. काय झालं? साहेब कोण आहे? नाव सांग. अहो नाही बरं, सांग. अहो नाही कोणीच नाहीये, ते शेतातल्या बुजगावण्याला ते माणूस समजतायत. ते कधी गावात आल्या नाहीत ना, त्यांना शेत काय माहित नाहीये म्हणून. त्यासनी शेत माहित नाही होय? नाही काहीच माहित नाही. दादा दावना नको उसू. मी समजावतो त्यांना, तुम्ही काही मी समजावतो. मॅडम ती माणसं नव्हती, ती बुजगावणी होती. बुजगावणी मीन्स बुजगावणी असतात मॅडम, पाखरांना असं घालवायला शेतात ते उभी करतात. बुजगावणी. माय गॉड. मॅनेजर, तो बुजगावणीत विषय आपल्याला होता नाही का तो शाळेत? मला कधीच आवडायचं नाही, मी सारखी फेल व्हायची. सो मच कठीण. मॅडम ते बीजगणित, आपण नको जायला तिथे. बुजगाव ना. आपण ओळख करून घेऊया साहेब. ते ओळख करून देतो. हे अण्णासाहेबांचे सुपुत्र, ओके, युवा नेते आदरणीय दिग्विजय बुसकोटे साहेब. छोटेसे अण्णा. चले अनावरण करूया. चले अनावरण करूया. I am excited. अनावरण करूया. या. म्हणजे give him. हा एकच मिनिट. चला. साहेब मॅडमनी काय लाडवं बिडवं आणले काय गावात? कल्पना नाही. ह्याच्या आईला वरण का दिले? वरण कशाला दिले? तुम्हीच कालपासून बोलत होतात ना अनावरण करूया. सो आय थॉट तुमच्याकडे अन्न आहेत तुमचे. मी वरण आणते. सो कम्प्लीट अनावरण. ह्याच्या आईचं वरण सांडेल. माझं डोकं फिरायचं आता. काय झालं? बाय कशाला वराडती? गोष्ट म्हणजे काय रे? कुठं आहे भूत? हिच्या आईचं टकुर हाणलंय. भूत नाही ती. मी बघितलंय इंस्टाग्राम वर व्हिडिओ येतात. एक म्हातारी येते ओहो भूत असं करून आणि ते कारवाले घाबरतात. मी बघितलंय, स्वतः बघितलंय. सौत्या जाता नाही का नाही? तू सफेद चादरीत जाशील. तिला सांग ती भूत नाही, अण्णांचा पुतळा आहे. जाऊ द्या, फेस व्हॅल्यू आहे, समजून घ्या. सांग तिला. मॅडम इथे या. मॅडम ते भूत नाहीये, ते पुतळा आहे अण्णांचा. त्याच्या खाली पुतळा आहे, तेच आपल्याला असं काढायचं आणि असं करायचं आहे. त्याचे पैसे घेतलेत आपण. मग व्हाईट क्लॉथ ने का झाकलंय? ओ नाव आहे गटीत. अण्णा आतमध्ये नंगपुंगू आहेत ना? अण्णा आतल्यात कपडे घालून घ्या, मला तुमचं वरण करायचं. माफ करा. आयला अण्णा काय आतमध्ये नंगपुंगू बसलाय होय? चिडू नका तुम्ही. ऐक दुर्लक्ष करा. अनावरण करायचं आहे. पटापटा भाषण करायचं, अनावरण करायचं आणि निघायचं. भाषण करणार आहे मी. मी बसायला सांगतो. सांगे भाषण करणार आहे. सांग मॅडम दादा भाषण करते ती म्हणा. येस. नमस्कार मंडळी. आज या ठिकाणी दादासाहेब बुसकुटे आपल्याला ज्ञानाचे 4 शब्द सांगणार आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. जोरदार गावच्या बंधूंनो आणि बहिणींनो, आज आपण इथं कशासाठी जमलेलो आहे? अण्णा जाऊन आज 5 वर्ष झाली. मॅडम डेथ माफ करा. दुर्लक्ष करा दादा. बंधून बहिणींनो, अण्णांनी काय नाही केलं? अण्णांनी सगळं केलं. अण्णांनी गावात वेगवेगळ्या विकास योजना आणल्या. अण्णांनी शेतकऱ्यांना सहकार्य केलं. सावत्या दादा कोल्हापुरी दिसते ना? राहू द्या दादा, राहू द्या. तिला लांब धर. एवढा दिवस सहन करा. मतदान कंटिन्यू. दादा जायचं. कंटिन्यू. अण्णांनी शेतकऱ्यांना मदत केली.
लांब न कर. शेतीविषयी उपक्रम राबवले. अण्णांनी शेतकऱ्यांना इतकं सहकार्य केलं, इतकी मदत केली का अण्णांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणून पण ओळखलं जायचं. येस, म्हणजे अण्णांना गांडूळ म्हणून ओळखलं जायचं. अण्णांना गांडूळ म्हणून अण्णांना गांडूळ म्हणते माझ्या फादरला माझ्या गांडूळ म्हणते. नॉट लाईक दॅट. यु नो किडी पाय दुर्लक्ष करा. यु नो मी फालवाडीत होते ना, फालवाडीत. हलवाडी फालवाडीत होते ना मी, तेव्हा माझी आई मला बोलली तू फॅन्सी ड्रेशन कॉम्पिटिशन मध्ये भाग घे बोलली. हा, तेव्हा मी बोलली काय बनू बोलली, तर ती बोलली गांडूळ बन बोलली. मग गांडूळ बनून काय बोलली माहितीये बोलली? काय बोलली? ती बोलली असं बोल, मी आहे शेतकऱ्याचा मित्र गांडूळ, मी खातो माती, मी चालतो दोन तोंडांनी. मग मी बोलली, प्रेक्षक बोलली काय बोलली. त्यांना खूप आवडलं, तरी पण जजने तिसरं दिली. मग मी बोलली तुम्ही तिसरं का दिली बोलली, तर ते काय बोलली माहितीये का? ते बोलली तू फक्त वरूनच बोलली, खालून बोललीच नाही बोलली. मी बोलली मला आईने वरूनच बोलायला बोलली ना, पण माझी आई बोलली तू चांगलं केलं बोलली. मी बोलली माझी आई बोलली ना चांगलं केलं बोलली, मग बाकी दुनिया गेली तेल लावत. मग म्हणून मी बोलली की गांडूळ शेतकऱ्याचा मित्र असतो ना, म्हणून अंडाला बोला का गांडूळ. नाही, मी समजावतो त्यांना. मी समजावतो. मॅडम मान्य आहे मला, गांडूळ शेतकऱ्याचा मित्र असतो, पण अण्णांनी जे काम केलं आणि गांडूळ जे काम करतो ते खूप वेगवेगळं आहे मॅडम. मॅडम गांडूळ हे शेतजमिनीत जातं, गांडूळ शेतजमिनीत जाऊन शेतजमीन अशी भुसभुशीत करतं, मग शेतजमीन सुपीक होते. गांडूळ खत हे सेंद्रिय शेतीमध्ये एवढं महत्वाचं मानलं जातं. शाने मॅनेजर आहेस नाहीच आहे या गिंडाडीला काय माहित नाही, तुला बरं सगळं माहिती रे. नाही, मी BSc इन ॲग्रिकल्चर अँड एम इन पॉलिटिकल सायन्स आहे सर. नाही साहेब कृषी संवर्धन आणि राजकीय परिप्रेक्ष्यातील युवा राजकारण्यांचे मते आणि त्यांचे व्यवच्छेदक लक्षणे यावर प्रबंध लिहिलाय सर मी. एवढं शिकला हो तू? मग एवढं शिकून या बाईची वजी कशाला उचलतो रे? सर पैसे सर. किती देते? महिन्याला 5.5 लाख. दादा साखर कारखान्यावर मरतोय हो मी. 10,000 पगार देताय मला. पगार वाढवा म्हणलं की एक गुळाची ढॅप वाढवून देताय. आणि दिवाळी बोनस काकवी वय. जरा शांतरा सावत्या, कळलं का? शांतरा. या टायमाला कारखान्याच्या बॉडी बसवणार आहे तुला. दादा असू दे. ए तिला नको करू. ही बाई माझ्या अण्णाला का छेडती सारखं? अरे हे बघा बाई काय करायली आहे. काय अण्णा जिवंत असताना जर हिनं असं केलं असतं महिनाभर बाई घावली असती का? मागव चल, मागव तिकडे. आता ऐक नाही सावत्या, शेवटचं सांगतोय मी. नाही पटापटा अनावरण करायचं आणि बाईनं निघायचं. कळलं? मी पण खूप एक्साइटेड आहे. अन्नवरण करूया, अन्नवरण करूया. येस, कम ऑन. मी पण काढायचंय का? अनावरण करा लवकर पटापटा. हात लावा. 1 2 3. माय गॉड, नथुलाल. ठीक आहे तर ठीक आहे. मुझे असायला पाहिजे तर नथुलाल सारखे असायला पाहिजे, नाही तर नसायला पाहिजे. मॅनेजर आत्ताच्या आत्ता घरी पाठविला. अण्णाला नथुलाल म्हणतोय माझ्या. नाही दादा जाऊ दे. किडी बाय ओरिजिनल माणूस आहे का? ओरिजिनल पुतळा आहे, पुतळा. सिरियसली वाटत नाही लाईव्ह वाटतोय. लाईव्ह ते बघा. मूर्तिकारानं बनवलाय तसा. आत्ताच्या आत्ता इथनं निघायचं. अनावरण झालेलं आहे का नाही? निघायचं. मला पण वर्णांबद्दल बोलायचंय. नथुलाल बद्दल मला बोललंच पाहिजे. माझ्या अण्णाला आहे का नाही नथुलाल म्हणू नको. मॅडमचं भाषण झालं पाहिजे. मतदानाचं लक्षात ठेवा तुम्ही. यायला मतदानामुळे गप राहतो मी. शांत थोडं. नमस्कार मंडळी. तर आज या ठिकाणी सुप्रसिद्ध अभिनेत्री, जागतिक रील स्टार मोना डार्लिंग मॅडम आलेल्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मॅडमचा धुमशान हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि मॅडम त्याच्यातनं धुमशान पदार्पण बी करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या ठिकाणी आज मॅडम उत्स्फूर्त असं भाषण करतील. नाही, लिहून आणलेलं आहे.
मॅनेजर या ठिकाणी मॅडम लिहून आणलेलं भाषण करतील, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू गिरीबाई, थँक्यू. हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोरा डार्लिंग बूम बूम चिकी चिकी. ओके, तर आज मी इथे आले. लाईन 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 लाईन. मॅडम मॅडम मॅडम, काहीच नाहीये त्या पानावर, इथे आहे. सावत्या बेन्या दादा, अरे कोऱ्या लाईनीला इमोशन देऊन वाचत्या बाय, किती घेणार आणलीस. मी इथे आले. हे जे आहेत अण्णासाहेब बिस्कुट वाले. हा, बिस्किटाचा कारखाना होता माझ्या बापाचा. नाही, नाही, फादर म्हणजे माझं चात पडून असायचं दिसभर. तुम्ही दुर्लक्ष करा. तुम्ही चिडू नका ना, चिडू नका. ते होते शेती मशेरी. हा, सकाळ दुपार संध्याकाळ दाताला घासायचे लोक माझ्या अंधाला. शेती मशेरी होता काय माझा बाप? अरे शेती महर्षी, शेती महर्षी शब्दच नाही त्याच्या आईला. कृषी महर्षी शब्द आहे, कृषी महर्षी. मला कुणी लिहून दिलंय? मीच लिहून दिलेला आहे, पण त्यांना कृषी हा शब्द बोलता येणार नाही म्हणून मी शेती असं केलं. म्हणजे तिला महर्षी बोलता येईल असं तुला वाटलं? कधी कधी अंदाज चुकतो माझा, माफ करा. माझा अंदाज चुकला तर महागात पडेल. You know everyone, you know. आपला देश आहे तो कृषीबदला देश आहे. हिच्या कृषीबदला देश आहे का आपला? मी बोलते. हा? कृषी प्रधान हा शब्द बोलता येत नाही या बाईला, आणि तिला आणलंय आपण सेलिब्रिटी म्हणून. मुळात बाई, कृषी प्रधान म्हणजे माहितीये का काय? No. ज्या देशात शेती उत्पन्नाशिवाय काडी बी हालत नाही, पण त्याच देशात शेतकऱ्याला काडीची बी किंमत नसती, तो असतोय कृषी प्रधान देश. वा वा. तिकडं दुष्काळ येऊ द्या, वादळ वारा येऊ द्या, पाऊस येऊ द्या, गारा पडू द्या, शेतकऱ्याचं नुकसान झालंय तरी त्याला किंमत नसती, तो असतोय कृषी प्रधान देश. आणि जिथं पिकवणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्या दलालाला जास्त पैसा मिळतो का नाही, तो असतोय कृषी प्रधान देश. नीट म्हणाव, कृषी प्रधान. एवढ्याशा छोट्याशा शब्दाचं एवढं मोठा अर्थ आहे. मॅडम, सगळा अनर्थच आहे, तुम्ही बोला. व्हॉट मॅनेजर? काही नाही मॅडम, बोला. तुम्हाला नाही काय? I continue. You know manager, come here. मला नत्तूलालचा पुतळा खूप आवडला. यु नो, अमिताभ बच्चन पिक्चर मध्ये पण बोललाय, मुचे असायला पाहिजे तर नत्तूलाल सारखे असायला पाहिजे, नाहीतर नसायला पाहिजे. आय हॅव अ क्वेश्चन मॅनेजर. ते हाताची घडी का घालू नयेत? म्हणजे पूर्ण वेळ ते हाताची घडी घालूनच असतात का? ते कधी सोडतच नाहीत का घडी? मग त्यांना मच्छर चावल्यावर ते कसे खाजवतात? ते पत्ते कसे पिसतात? आणि मग ते दाढी कसं करत असतील? आणि मॅनेजर, ते लहानपणापासून आंघोळ अशी अशी करत असतील ना? तरी पण क्युटी पाय दिसतायत हा नत्तूलाल. मरल माझ्या हात नाही मॅनेजर. हॅलो एव्हरीवन, बिग अनाउन्समेंट. हे जे ऋषी मेस्त्री आहेत त्यांना आजपासून मी नवीन नाव दिलंय, क्युटी पाय नत्तूलाल. सो हे ऋषी मेस्त्री आहेत तर कोण आहेत? नत्तूलाल, छत्राय ऋषी मेस्त्री आहे का त्यो? आणला म्हणजे कृषी महर्षी आहेत का नाही? नत्तूलाल, तुमच्या बापाचा नत्तूलाल आहे का त्यो? निघायचं इथनं. लय झालं इथं दी माईक त्यो, निघायचं इथनं. परत इथं दिसले का नाही तुडवी नाही निघायचं. इकडे इकडे. काय मारली म्हणून विचारायचं नाही. नाही नाही, ते ह्याचा मला पगार मिळतो. दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ माय जॉब. काळजी करू नका. माफ करा, माफ करा. मॅडम, मॅडम. लोक बंधून भगिनींनो, लक्षात घ्या, पाहिजे काय बोलली त्याच्यावर लक्ष ठेवायचं नाही. सगळ्यांनी माया मागणं म्हणायचं, कृषी महर्षी. रॉकिंग परफॉर्मन्स ॲज युजल. वळूया कमेंट महर्षी प्रसादोकांकडे. सगळ्यात आधी अभिजित पवारचं कौतुक करायला हवं, कारण शेवटचे काही डायलॉग त्यांनी अभिजितनेच लिहिलं होतं ना? नाही, शेवटचे सचिन सरांनी, गोस्वामी सरांनी ऍड केलेले. ते जे चंक होता, गोस्वामीनी सरांनी ऍड केले होते शेवटचे डायलॉग. वा वा, ते फारच अप्रतिम डायलॉग, फार सुंदर लिहिले होते.
आणि तू ते घेतलेस पण फारच सुंदर, मजा आली. हेमंत, तुझा अभिनय बघून मी पुतळ्यासारखा स्तब्ध झालो होतो. नाही, ते बघताना खूप सोपं वाटलं, पण पूर्ण वेळ त्या चादरीत राहणं आणि नंतर ती चादर निघाल्यानंतर तसूभर सुद्धा न हलणं हे खूप अवघड आहे. त्याच्यासाठी तुझं विशेष कौतुक. वंडरफुल, मजा आली. सई, बाप परफॉर्मन्स होता. बाप मला फार आवडला. सुंदर संकल्पना, सगळ्यांची कामं कडक. मला आर्ट टीमला पण खूप कॉम्प्लिमेंट्स द्यायच्यात. ही ब्रिलियंट आयडिया होती आणि त्याला पुरेपूर न्याय दिला हेमंत दादा तुम्ही. फार मजा आली. म्हणजे ही आयडियाच मला खूप आवडली होती आणि ती फारच छान एक्झिक्यूट झाली. मस्त, कडक. विनोदाची सल्तनत काबीज केलेले रत्नागिरीचे 2 बादशाह आज पुन्हा एकदा आपल्या जोडीचा हास्य पराक्रम गाजवायला सिद्ध आहेत. थोडक्यात काय, दर्जेदार फालतुगिरीसाठी तयार आहेत श्रमेश आणि प्रथमेश. बस, नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे केवड्याला पडलं हे. बरेच दिवसांनी महालात आल्याचा आनंद वेगळाच आहे. त्यात आजूबाजूला खूप छान छान सण साजरे होत आहेत. म्हणजे इकडे अक्षय तृतीया, समोर दसरा, बाजूला दिवाळी, गटारी अमावस्या. बापरे, आईच्या गावात तुमचा ढोलातून काय बंद होत झालेला दिसत नाही. आपण आपल्या महालातच आलेलं बरं. आजूबाजूला सणासुदीचे दिवस असताना महाल इतका शांत, इतका निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री टायटॅनिक बघून झालेला गावठी अव्हेंजर अजून उठलेला दिसत नाहीये. झालं, बापाच्या इज्जतीचं गटार उपसून झालं. बोल दादूस. हा, मी आलोय. हा, आलास, मला माहिती आहे, माझ्यामुळेच आलायस तू. बोल पुढचं काय ते. आता खूप दिवसाने आलोय. हा, तर सईवर शेर अर्ज करतोस. आल्याला ठरवलंच आहेस. बोल. तो अर्ज किया है. इरशाद. तेरी तारीफ करूं कुछ ऐसे कि चांद भी शर्मा जाए. तेरी तारीफ करूं ऐसे कि चांद भी शर्मा जाए. वाह. खुदा से मन्नत मांगू मैं और दुआ तेरी कबूल हो जाए. येते एक मिनिटाच. वाह. प्राजक्ता तुझ्या ओढ. प्राजक्ताच्या दगडू इकडे. मला अडचं इंडिकेटर दाखवून गोरेगावला कुठे वळतोस. काय रे, काय रे मेंदू एक गाढवा. हा सौंदर्याचा गणलेला कारभार घेऊन कुठे चाललाय सगळ्या. दादूस, आज मी क्षितिजावर नाव कोरणार आहे. मेला तो क्षितिज. काय करणार आहेस त्याचं. दादूस, आज मी तुमच्या आयुष्यावर वेब सिरीज काढणार आहे. वेब सिरीज माझ्या आयुष्यावर. हो, का. कारण हल्ली वेब सिरीजचं मार्केट आहे. होय काय. दादूस, मला माझ्या नजरेतून तुमचं तिलिस्मी आयुष्य लोकांसमोर मांडायचं आहे. लोकांसमोर मांडायचं हे शब्द मला आवडले, पण तुझ्या नजरेतून हे शब्द ऐकल्यावर माझी एक किडनी स्वादुपिंडाच्या मागे जाऊन लपले. पहिलं दादूस, तुमचे काही क्षण, काही किस्से माझ्या पोटात आहेत. ते मला लोकांसमोर आणायचे आहेत. ही वेब सिरीज आली की तुम्ही अजरामर होणार. काय बोलतोस काय. तशी ही अजरामर होण्याची खाज मला आहेच, पण मला त्याच्या अगोदर विचार असं वाटतंय काय की या वेब सिरीज मध्ये काय आहे, सविस्तर सांगशील. दादूस, या वेब सिरीज मध्ये मी तुमच्या आयुष्याचा संघर्ष दाखवणार आहे. काय बोलतोस काय. माझ्या वेब सिरीजचं नाव असणार आहे अनारकली प्रोडक्शन प्रोड्यूस
केवढा हा अकबरचा संघर्ष संघर्ष मोठं लिहिणार आणि खाली छोटं टायटल ठेवणार. तुझा पॉज कधीतरी माझा जीव घेईल सलीम. कळलं काय? पिढ्या गेल्या पण इतकं दळभद्री नाव मी कधी ऐकलेलं नाही. पण ठीक आहे, माझा एवढा संघर्ष जो तू दाखवणार आहेस ते लिहिण्यासाठी कोणते लेखक घेतलेस? सांग आता. शमेश प्रथमेश. अरे बापरे, त्यांच्या बाबतीत जो प्रश्न विचारला जातो तोच मी विचारतो. हे कोण? शमेश प्रथमेश माहित नाही? छे छे छे, ते पहिल्या सीझनचे उपविजेते. नाही आठवत. अहो दादूस, तिसऱ्या सीझनला विजेते झाले ते. छे रे, आठवतच नाहीये. थांबा, मध्ये 2 वर्ष नव्हते बघा ते. हो, अच्छा, आठवले आठवले, चांगले आठवले. त्यातल्या एकाला किडा सुटला वेगळा करण्याचा. आठवलं. काय ओळख आहे त्यांचं असणं लक्षात नाहीये, पण नसण्याची चर्चा आहे. वा वा. असू दे असू दे, मुतारी लगेच बांधून होते, ताजमहल बांधायला वेळच लागतो सलीम. कळलं काय? आणि 1 वर्षात त्यांनी प्लॉट विकला. मग पुढचं काय बोलू नकोस. नाहीतर काय, माझी उत्सुकता वाढीला लागले म्हणून विचारतो की यात अकबर कोण करणार आहे, सलमान की अक्षय? नाही दादूस, नाही, यात अकबर एक वेगळाच माणूस करणार आहे. होय, आपल्या इंडस्ट्रीचा स्टार द प्रभाकर मोरे. म्हणजे वेब सिरीजला बजेटच नाही. बजेट खूप आहे. बजेट खूप आहे तरीही मोरे? हो, का? कारण ये दिल मांगे मोरे. अच्छा, ठीक आहे ठीक आहे, फक्त त्यांना सांगून ठेव. काय? अकबर बेगमला ए वसाड्या, संध्याकाळच्या टायमाला नाश्ता करून ठेव, पोटात ढवळल्यासारखा होताय गो. असं बोलायला सांगू दे नको. नाही दादूस, घाबरू नका, कारण ह्यावेळी मोरे प्लेन मराठीत बोलणार आहे. काय बोलतोस काय? ते व्हेरिएशन देणार आहे. बापरे, त्यांनी मराठीचे क्लास सुद्धा लावले. कुणाकडे? प्रोफेसर अरुण कदम. काय म्हणतोस? दोघे मिळून मिक्सरला कधी मराठी भाषा लावतायत? घाबरू नका दादूस, अरुण कदमांनी हिमालयात जाऊन मराठी शिकली आहे. तोच तर प्रॉब्लेम आहे, सगळी मराठी तिकडेच गोठवून ठेवले त्यांनी आणि एकटेच आले तिकडे. असू दे असू दे, पण आता हा प्रश्न मिटलेला आहे की अकबर ते करतायत. मला पुढे उत्सुकता लागल्याने विचारास वाटतंय, बेगम कोण करताय? बेगम साठी एक वेगळा चेहरा निवडला आहे. वा, आपल्या इंडस्ट्रीची आघाडीची सिने तारका द प्रभाकर मोरे. म्हणजे अरे काय बजेटचा लोचा एवढा आहे? नाही दादोस, पहिले 2 एपिसोड प्रभाकर मोरे अकबर करणार, पुढचे 2 एपिसोड प्रभाकर मोरे बेगम करणार. काय बोलतोस का? बापरे, म्हणजे हनीमूनच्या सीनला प्रभाकर मोरेंना प्रभाकर मोरे दूध घेऊन येणार. युनिक आहे ना? युनिक कुठले? वांदे आहेत, वांदे आहेत. आणि हा सीन टाकला तर तू वेब सिरीज मध्ये कसा येशील? चल विचार कर जरा. आणि मी म्हणतो बेगमचा रोल त्यांना देण्याचा हट्ट का? दादूस, कारण मला प्रभाकर मोरेंचा अभिनय जगासमोर आणायचा आहे. त्यापेक्षा बादली समोर दाखव. आणि बादलीला लात मारली, पाणी सांडलं आणि अभिनय वाहून गेला. मग तेच अपेक्षित आहे सलीम. तुला ह्याच्यातून काय साध्य करायचंय सलीम? दादूस, या वेब सिरीजच्या माध्यमातून मला प्रभाकर मोरेंना नॅशनल अवॉर्ड मिळवून द्यायचा आहे. नॅशनल अवॉर्ड तू त्यांना मिळवून देणार? हो. किचन मध्ये गेल्यावर जिरे आणि मोहरी याच्यात तू कन्फ्युज होतोस. नॅशनल अवॉर्डचा वार्ता करतोस तो. तुम्हाला समजत नाहीये, याला धक्का तंत्र म्हणतात. धक्का तंत्र? हल्ली वेब सिरीज मध्ये हे वापरलं जातं. काय? मी पण तसंच वापरतो आणि म्हणून प्रभाकर मोरेंना मी कास्ट केलंय. काय बोलतोस? एवढंच काय, मी माझ्या प्रत्येक एपिसोडची नावं सुद्धा वेगवेगळी ठेवली आहेत. काय ठेवलेस तू नाव मला सांग? माझ्या पहिल्या एपिसोडचं नाव आहे नॉटी अकबर. नॉटी? जशी स्क्रीन समोर येते, अकबरच्या फोटोला हार घातलेला असतो. पहिल्या सीन मध्ये माझे डांबे शिजले. पूर्ण ऐकून घ्या. मग आपण 50 वर्ष फ्लॅशबॅकला जातो. वेब सिरीजचा गाजलेला पॅटर्न. हा सीन घडतो दारू भट्टीच्या गुत्त्यावर. बापरे, तुला नॉर्मल लोकेशन भेटलंच नाही वाटतं? नो दादूस, तानसेन गुत्त्यावर बसलेला असतो आणि तुम्ही बाकड्याखाली झोपलेले असतात. बाकड्याखाली? मी? तानसेन तुम्हाला बोलतो, ए अकबर किधर है तू बच्ची किधर है? किधर है बच्ची किधर है असं तानसेन मला म्हणतो. हो. बर, पुढे? मग तुम्ही बाकड्या खालून बाहेर येता आणि बोलता, अबे तान्या
बिना केले के छिलके उलट बोलतो तो बिना केले के छिलके क्यों आवाज दे रेला मैं सो रेला है ना नीचे बच्चे असं मी बाकड्या घालून बोलतो. मग तानसेन बोलतो चल 12 कुछ तो करते ना 1 तास. मग तुम्ही तान्याला बोलता कुछ तो सुना ना ओल्ड स्कूल क्लासिक ऐसा कुछ तो. मग तानसेन बोलतो सुनाता है ना बच्ची मैं सुनाता है. मग तुम्ही बोलता लेकिन इस बार ऐसा सुना ना कि बरसात नहीं होना चाहिए नहीं तो भट्टी बुझ जाएगी. बस ही काय वेब सिरीज आहे? ही कसली वेब सिरीज आहे? सरी बघायला कोण येईल का ही वेब सिरीज? दादोस सगळे येणार. कोण? ही वेब सिरीज हिट ठरणार. हिट कशावरून? कारण हिच्या टीजरला 2 मिनिटात 1200 मिलियन लाईक्स आलेले आहेत. एवढा वेळ आहे लोकांना? काय दाखवलंच काय त्या टीजर मध्ये? टीजर हिट आहे का? टीजर मध्ये तुम्ही पलंगावर झोपलेले असता, पेपर वाचत असता आणि पलंग हलत असतो. कॅमेरा असा खाली 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 जातो आणि मग दिसतं काय? मी पलंगाच्या इथे तुमचे पाय पकडलेले असतात आणि हट्ट करत असतो. कसला? दादूस मला चिक्की हवी. दादूस मला चिक्की हवी. मला शेंगुदाणा चिक्की हवी. अरे थांब 5 रुपयाच्या शेंगुदाणा चिक्कीसाठी एवढा वेळ हलवलास तू? सलीम तुला कळतंय का वेब सिरीज पण थोडी हल्लेली वाटते ती? नाही दादूस ही वेब सिरीज करोडो रुपये कमवणार. कशी कमवेल? ती कमवेल तेव्हा जेव्हा मी तू ही करायला परमिशन देईन तुला. कळलं काय? ही वेब सिरीज करण्यासाठी मी तुला परमिशन देणार नाही आणि माझ्या प्रॉपर्टीचा तुला छदाम पण मिळणार नाही. सलीम तुमच्या छदामाची मला गरज नाहीये दादूस. का? कारण तुमची तिजोरी मी ऑलरेडी मागून फोडलेली आहे. मागून? ही वेब सिरीज होणार. हा मी चाललो डिरेक्ट करायला. सलीम सलीम सिपाहियों चुनवा दो इस नामाकुल को. सलीम वा 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 दर्जेदार फालतूगिरी. वन्स अगेन प्रसादा. सुपर फॅन्टॅस्टिक. या सिरीजची काहीतरी एक वेगळीच मजा आहे आणि टेरिफिक वेगळ्याच झोनचा ह्युमर आहे या सिरीजमध्ये आणि तो तुम्हाला दोघांना तो सापडला आहे आणि त्याच्यातही त्या ह्युमरच्या वाटेने जाता जाता स्वादुपिंडाच्या मागे लपलेली किडनी किंवा असण्यापेक्षा नसण्याची चर्चा जास्त होणं किंवा मुतारी बांधायला वेळ लागत नाही अशी वाक्य तू पेरतोस श्रमेश प्रथमेश. क्या बात आहे यार. टेरिफिक मजा आली. मी खूप एन्जॉय केली. धमाल. प्रथमेश श्रमेश दोघांचे खूप कौतुक. वंडरफुल. सई मला ते वाक्य खूप आवडलं की श्रमेश प्रथमेश कोणाला माहीत नाही आहेत म्हणजे हा जोक स्वतःवरती करणं आणि तितक्याच ताकदीनं कामातून ते प्रूव्ह करणं हे आय थिंक ह्याच्यासारखं वंडरफुल दुसरं काही असू शकत नाही जे तुम्ही करताय. ऑल द बेस्ट. असेच हसवत राहा. मंडळी खतरनाक गुन्ह्यांमध्ये माहीर असलेले कैदी आज साजरी करतायत दिवाळी पहाट. हास्यानं रंगलेली ही दिवाळी पहाट आपल्या समोर आणतायत हास्य जत्रेतले अट्टल हास्य कलाकार. सकाळपासून 1 तास झाला मी उभा वाट बघतोय सगळ्यांनी. चला सगळ्यांनी सगळे कैदी चला चला तुरुंगातून बाहेर पडा. अहो दिवाळी पहाट आहे आपल्या जेलमध्ये आज. चला चला. राजू खेकडा नाही झोपायचं नाही झोपायचं. राजू खेकडा झोप. चला चला या इकडे. ओ सलीम चंदी राजू खेकडा उठवा. नाही तुम्ही दोघे इकडे या. कैदी नंबर 49. अरे अरे तुझ्या उत्साहाचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे बा. कोण होते सर? अरे मी सॉरी सर. तू चक्क जेलमध्ये तू दिवाळी पहाटचा कार्यक्रम करतोय. हो सर. हे म्हणजे हास्य जत्रेच्या तालमीच्या दिवशी तालीमच करण्यासारखे बा. आहे खरे. मला असं वाटतं ना जेलर साहेब की ही सुद्धा माणसं आहेत. त्यांना जगण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. हे आपल्यातलेच आहेत. त्यांना आपलं म्हटलं पाहिजे आपण. आणि मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की कला असते ना कला ती सैतानाला माणूस बनवते. वा म्हणून हे पाऊल मी पहिलं उचललेलं आहे दिवाळी पहाट. या बात आहे. काय विचार आहे तुझे. थँक्यू. तू हा कार्यक्रम करतोय त्या निमित्ताने जेलमध्ये काहीतरी वेगळं होतंय बा. कर कार्यक्रम कर. सुरू कर. मी पाठिंबा आहे तुमचा. आहे ना. एवढा खर्च केला तुम्ही एवढ्यासाठी फंड दिला. थँक्यू व्हेरी मच. मी इथे बसलेलो आहे. हो तुम्ही प्लीज बस. आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतो. चला या सगळ्यांनी. या दिवाळी पहाट सुरू करताय कार्यक्रम. या बसा लवकर. हा उशीर झाला कार्यक्रमाला. या बसा. या बसा. एकेकाचं वर्किंग. या रसिको
लक्ष लक्ष दिव्यांनी आली आली दिवाळी आली. आजचा हा कार्यक्रम आज सगळं या बाई बसा बसा बाई प्लीज बसा. भाई नमस्कार. बॅगेची चेन का लावली भाई अशी इकडे? रसिको हो, आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक बाबा खुन्नस नावच कॉमेडी आहे. आपल्या सगळ्यांचेच झोंबली मांडी आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक पाठीराखे बाबा खुन्नस. काय नाव आहे चला. जास्त होत आहे. इथपर्यंत कळ गेली भाई, इथपर्यंत कळ गेली. जरा पाय करा विनंती करतो भाई. सॉरी, व्हेरी सॉरी. थँक्यू भाई. आपल्या सगळ्यांचेच भाई हे आलेले आहे तिकडे. भाई काय मला काहीतरी सादर करायचं आहे. काय करायचं ते माहित नाही ना. हरकत नाही भाई, जेव्हा तुम्हाला असं वाटेल काही करावंसं तेव्हा मला सांगा, मग तेव्हा मी तुम्हाला संधी देईन. हा, आणि फक्त भाई लवकर सांगा, नाहीतर काय होईल, दुपारी दिवाळी पहाट साजरी करायला लागेल. ओरे बाप. तर आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी आभार मानतो आपल्या सगळ्यांचेच बाबा खुन्नस सगळ्यांचेच बाबा खुन्नस आणि आपल्या सगळ्यांचा सपोर्ट करणारे आपले जेलर साहेब म्हणजे राजपूत साहेब. नमस्कार. राव दे रे. या सगळ्यांचेच आभार मानतो. त्यांच्या मदतीशिवाय ही दिवाळी पहाट शक्यच नव्हती. तर आता आपण सादर करणार आहोत. अरे बाप भाई, बाबा मला काहीतरी सादर करायचं आहे. तुम्ही म्हणजे मला काहीतरी वेगळा करायचा आहे. बरोबर आहे. काय करायचं ते सांगा, म्हणजे आपण पुढे जाऊया. तेच माहित नाही. निदान डायलॉग तरी वेगळे वेगळे म्हणा, तेच म्हणताय. ओले भाई मर गया. बस बस. सॉरी सॉरी सॉरी. तर आता येत आहेत कम्मो गुलाबो, ज्याने आजपर्यंत 22 मर्डर नकळतपणे बसल्या जागी केलेले आहेत. म्हणजे या लोकांच्या अंगावर नकळतपणे बसल्यामुळे 22 जण दगावले गेलेले आहेत. एका धर्मशाळेत त्या झोपलेल्या असताना झोपेत त्यांनी कूस बदलली आणि बाजूच्या 4 बायका एवढंच ओरडून गेल्या. यांना गुन्हेगारी विश्वाचा वरवंटा म्हणून ओळखला जातो. जो कधी कुणाला फिरेल काही सांगता येणार नाही. अशा या कम्मो गुलाबो आपल्या समोर सादर करणार आहेत हिरो चित्रपटातलं कमोताई. वा 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 वा. अरे बापरे. ठेव त्याला खुर्चीवर ठेव, खुर्चीवर ठेव इकडे. अरे बसा त्याला. पाणी दे, चल पाणी दे. अरे ताट झाला तो. काय कायला मरायला गेल्यावर तिच्या रेंज मध्ये पक्कन बसली, पक्कन गेला असताना वर. भाई 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 बस. हो चौगुले काय चालू आहे? नाही सॉरी सॉरी. काय सॉरी? अरे एखादा मेला असता तर माझी नोकरी गेली असती ना. हो बरोबर आहे. थोडीशी बेसूर झाल्या त्या, मला कल्पना आहे. थोडीशी. अरे तिच्या सुरांच्या नादात हा सूर टपकला असता डायरेक्ट. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. मी माफी घाबरून मेला असता तो. नाही मी माफी मागतो तुमची, मी माफी मागतो तुमची. काही काळजी करू. मी आपण पुढे जाऊ, कार्यक्रमात पुढे जाऊ. झालं तिकडे. घाबरू नका. ती गाणार नाही आता. गायचं नाहीये. बसा बसा तिकडे बसा. या सगळ्यांनी बसा. अरे बस रे. तर रसिको, या पुढचा कार्यक्रम आहे मिमिक्री. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हेमंत घरफोडे. एकदा जोरदार टाळीचं स्वागत करूया. रसिको, यांची खासियत ही आहे, फक्त 4 सेकंदात ते कठीणातलं कठीण कुलूप लिलया उघडू शकतात. त्या दिवशी असंच झालं. कुलूप उघडायला ते गेले
3 सेकंदात त्यांनी ते कुलूप उघडलं आणि जो दरवाजा होता तो ओढत होते. त्यांना हे माहित नव्हतं दरवाजा ढकलायचा आहे. 20-25 मिनिटं प्रयत्न केल्यावर त्यांचा आवाज झाला आणि शेजारी पाजारी आले आणि त्यांना पकडलं आणि ते थेट इकडे आलेलं. तर आता आपल्या समोर सादर करणार आहेत अतिशय सुंदर अशी मिमिक्री हेमंत घरफोडे. तू मिमिक्री करताय मुझे पता नहीं था. करतो बाबाबाई. हिच्यासारखं घाबरवणार नाहीस ना? नाही. सुरू करतो. हा काय ह्या घरफोडीच्या निमित्तानं बाबाबाई मला ना वेगवेगळ्या लोकांना भेटायची संधी भेटली. हा त्याच्यानंतर तिथे ना असं वेगवेगळे लोक भेटले म्हणजे समाजातील निद्रिस्त अवस्थेतले लोक मला भेटले. पटकन बोल रे. मी करतोय ना. पटकन बोल. बाबाबाई समजा मी बॉलिवूड अभिनेत्याच्या घरी घरफोडी करायला गेला आणि त्यानं मला रंगे हात पकडलं तर तो कसा रिॲक्ट होईल? वा 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 मस्त मिमिक्री आयटम चांगला. समजा मी ओम प्रकाश साहेबांकडे गेला. वा वा ओम प्रकाश साहेब. हे भगवान मेरे घर में चोरी हो गई अब मैं क्या करूं? अरे बाप रे अरे बाप रे. धन्यवाद. हा ऑडिटोरियम मधला पिन ड्रॉप सायलेन्सच मला प्रेरणा देतो. मी ऋणी आहे. आता पुढचा आवाज समजा मी गेला बाबा सुनील शेट्टी साहेबांकडे तर ते कसे रिॲक्ट होतील? बाबू भैया चोरी हो गई अब क्या करे? अरे बाप रे बाबू भैया. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही म्हणजे या नाचीज कलाकाराची जी काही कदर केली आहे त्यासाठी धन्यवाद. तर याचा पुढचा आवाज मी एकदम बेमिसाल काढणार आहे म्हणजे तो आवाज या जगात म्हणजे उत्कृष्टच आहे. तर तो आवाज आहे अमिताभ बच्चन यांचा. तर ते कसे रिॲक्ट होतील बुवा? अभिषेक बेटा घर में चोरी हो गई अब क्या करे? अरे बाप रे. हा धन्यवाद धन्यवाद. वा 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 वा. तुला कोणी शिकवली रे मिमिक्री? शिकवली नाही सर माझी वा केली. कोणी केली? प्रसाद ओक सरांनी. अरे ते चाबी भरून देतात तर गंमत बघतात. चौगुले झालं संपत कार्यक्रम लवकर संपत आलं. काहीच प्रॉब्लेम नाही संपत आलेला आहे. तर रसिको कार्यक्रमाची सांगता सुरू होते. लक्ष लक्ष दिव्यांनी आली दिवाळी आली. रसिको हो तुम्ही सगळेच पहाटे उठलेला आहात आणि यापुढे आता काय होणार आहे असं तुमच्या मनात आहे. अरे बापरे आता बहुतेक त्यांना काहीतरी करायचंय. मला कविता बोलायची आहे. सुंदर आहे. येस या. आता मी तुमचं निवेदन सुद्धा लिहून ठेवलेलं होतं ते करतो. रसिका हो खरं तर हैवान असं म्हटलं की अंगावर काटा आला पाहिजे. आता येत आहेत MSJ सेंट्रल जेलचे सम्राट अंडरवर्ल्ड डॉन बाबा खुन्नस. आजपर्यंत कधीही ते पकडले गेले नाहीत. एकदा ते लपले असताना एका लेडी पोलिसाने बाबा अशी हाक मारली तेव्हा ते कोण आहे ग असं म्हणाले आणि त्यांना पकडलं गेलं. कोणी सांगावं अंडरवर्ल्ड डॉन जो आहे तो कवी मनाचा आहे आणि तो कसा कवी मनाचा आहे ते आज आपण बघणार आहोत. रसिको सगळ्यांसमोर कविता सादर करायला येणार आहेत बाबा खुन्नस. नीट ऐका तुमच्या मायला. अरे कवितेचं नाव आहे. वा 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 नीट ऐका तुमच्या मायला. वा 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 वा. उद्या रात्री 12 वाजता. वा उद्या रात्री 12 वाजता आपल्याला एक काम करायचंच आहे. वा वा ये बात. हा वा. उद्या रात्री 12 वाजता एक काम आपल्याला करायचंच आहे. किती वाजता? 12 वाजता. उद्या रात्री 12 वाजता एक काम आपल्याला करायचंच आहे ज्याने वा वा आपली जिंदगी सुधारणार आहे. क्या बात आहे. काय सुंदर शब्द आहेत. उद्या रात्री 12 वाजता बंदूकवाला ढेकून झोपलेला असाल. उद्या रात्री 12 वाजता बंदूकवाला ढेकून झोपलेला असेल. त्याचीच बंदूक काढून घेऊन आपण त्यालाच गोळ्या घालायच्या आहेत. काय करायचंय? गोळ्या घालायच्या आहेत. गोळ्या घालायच्या. असं आहे ते व्यवस्थित म्हणा. चावी कोणाकडे असेल?
पाकाकडनं चाव्या घेऊन आपण हळूच मुख्यधारा लावायचे आणि बघायचं किती वाजले आणि वंटच व्हायचं. पाक्याकडनं चाव्या घेऊ मेन डोर खोलून आपल्याला 12 वाजता वंटच व्हायचं. कुठे जातो तू? हा ही कविता आहे. पोरांसमोर मारू नका. अशी कविता करतो का? काय प्लॅन आहे तुझ्या? मला ढेकून म्हणतो तू आणि त्याला पक्का म्हणतो. नाही त्याला पक्का म्हटलं ठीक आहे. हा काय माझ्या बंदुकीने मला गोळी मारणार आहे तू? मारील मला गोळी मारणार आहे आणि त्याच्याकडून घेणार तू चाबी घेऊन जाणार. ए तोंड काय बघतो? सगळ्यांना आतमध्ये टाक. एकेकाला असा ठोकून काढणार आहे ना सगळ्यांना. तुम्हाला बघा प्लॅन करतायत. मला जरा ते जेलमध्ये सांस्कृतिक असं वेगळं करायचं होतं म्हणून मी जरा आता मी पण तुझ्यासोबत वेगळंच करणार आहे. काय काय तुला टॉर्चर रूम मध्ये घेऊन जाणार आहे. कशाला टॉर्चर रूम मध्ये? कशाला? तुझी सांस्कृतिक नागगोळीच बाहेर काढतो. काय रंगली ही दिवाळी पहाट. हास्य पहाट झाली. वा वा. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा काय गाणं गायलीस म्हणजे? आणि तुझ्या गाण्यानंतर आभ्याच्या एक्सप्रेशननी मी मेलो. अशक्य होतं. छोट्या छोट्या गोष्टींनी फुलवत गेलात सगळे पण बाहेर आली. वंडरफुल. मजा आली. सई चक्कीत जाळ परफॉर्मन्स होता माझ्यासाठी. एका बॉईज क्लबमध्ये वनीच्या हसण्यामुळे एक मुलगी झळकली. वने वेगळंच हसत होतीस आणि तू कोण आहेस असा प्रश्न मला तुला आज विचारावा असं वाटतंय. मस्त सगळ्यांचे परफॉर्मन्सेस उत्तम. मजा आली. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार.